नमस्कार. सत्यस्पर्श लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 12 तासात छडा लावला आहे. 12 एप्रिल रोजी पिंपळगाव येथे एका घराच्या स्वयंपाकघराच्या छपरातून प्रवेश करून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी अविनाश सुतार आणि रजत खिल्लारे यांना जयंती नाल्याजवळ सापळा रचून अटक करण्यात आली. आरोपींकडून तब्बल 94 ग्रॅम सोन्याचे दागिने, 111 ग्रॅम चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 15 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींवर यापूर्वीही चोरीचे आणि घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वीरित्या पार पाडली. अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज. धन्यवाद.